डॉक्टर संजय भोसले, सहसंचालक उपपदार्थ साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य व डॉक्टर केतकी बापट मॅडम, शास्त्रज्ञ प्रमुख शास्त्रीय सल्लागार कार्यालय केंद्र सरकार दिल्ली. मी या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आजच्या या राज्यस्तरीय साखर परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या तांत्रिक सत्रात इथेनॉल निर्मिती भविष्यवेध या सत्रात मी उपस्थित सर्व कारखान्यांचे चेअरमन, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, कार्यकारी संचालक व त्यांचे विविध विभागातील विभाग प्रमुख, कर्मचारी वर्ग तसेच इथे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अधिकारी उपस्थित आहेत. तसेच कमिशनर ऑफ शुगरचे अधिकारी उपस्थित आहेत. कमिशनर ऑफ स्टेट एक्साईजचे अधिकारी उपस्थित आहेत. तसेच उपस्थित सर्व संस्थेचे अधिकारी या सर्वांचं मी या इथेनॉल निर्मिती भविष्यवेध या सत्रात स्वागत करतो सर्वप्रथम. तसंच मी मान्यवरांचंही पुष्पगुच्छ देऊन इथं स्वागत करत आहे. आता आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करत आहोत. या सेशनमध्ये एकूण 3 प्रेझेंटेशन्स आहेत. सर्वप्रथम चारुदत्त देशपांडे, प्रेसिडेंट जयवंत शुगर्स लिमिटेड हे ॲडिशनल वेस्ट टू प्रॉपर इथेनॉल प्रोडक्शन या विषयावर त्यांचं सादरीकरण करणार आहेत. मी देशपांडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण करावं. आदरणीय व्यासपीठ, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व कारखान्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, सर्व कार्यकारी संचालक आणि मित्र हो, आजचा हा जो माझा विषय आहे ॲडिशनल वेस्ट टू प्रोपेल इथेनॉल प्रोडक्शन, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथेनॉल उद्योगाला आणि पर्यायी पुरवठ्याला जास्तीत जास्त चालना किंवा वेग कसं देता येईल ह्या दृष्टीने आम्ही काही ह्याच्यामध्ये उपाय सुचवलेत, काही चर्चा केलेली आहे आणि काही अडचणी आहेत त्या पण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण जी सर्वांना उत्कंठा आहे ते म्हणजे बायोसिरपचा आम्ही जो प्रयोग जयवंत शुगर्स लिमिटेड येथे केला होता, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काही थोड्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी एको इन्व्हर्ट या त्यांच्या टेक्नॉलॉजीमधून साध्या सिरपचं बायोसिरपमध्ये रूपांतर करण्याची एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. त्यांच्या आणि आमच्या जयवंत शुगर्स आणि प्राज इंडस्ट्रीजच्या झालेल्या करारानुसार ह्याच्यामध्ये नॉन डिस्क्लोजर क्लॉज आहे. त्यामुळं त्या अटींचा आणि शर्तींचा भंग न होता आपल्याला जेवढी माहिती देता येईल तेवढी मी बायोसिरपबद्दल आपल्याला देतो. परंतु काही गोष्टी ह्या नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट साईन झाल्यामुळं मला इथे काही गोष्टी विशद करता येणार नाहीत. तरी त्याबद्दल आपण सर्वांनी समजून घ्यावं, कारण ही टेक्नॉलॉजी अजून प्रायोगिक स्वरूपात जयवंत शुगर येथेच फक्त झालेली आहे. अजून ह्याचा कमर्शियल वापर बाहेर सुरू झालेला नाही. जयवंत शुगरनी प्राज इंडस्ट्रीजना लेटर ऑफ इंटेंट कमर्शियल प्रोडक्शनसाठी ऑलरेडी दिलेलं आहे. तर आता मी माझ्या विषयाकडे वळतो. तर भारतामध्ये निर्माण होणारी ही जी साखर आहे सरप्लस, ह्या साखरेचं काय करायचं आणि कारखान्यांची जी लिक्विडिटी आहे, तरलता, तर तीही वाढवण्यासाठी म्हणून आपण आता इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम हा जो केंद्र शासनाने सुरू केलेला आहे त्याच्या अंतर्गत आपण सर्वजण गव्हर्मेंट ऑइल कंपनीजना आपण इथेनॉल पुरवतो. हे इथेनॉल साधारण 2025पर्यंत 20% ब्लेंडिंग न्यायचं असं त्यांचा उद्देश आहे. सध्या आपण साधारण 60% अचीव केलेलं आहे. ह्या प्रेझेंटेशनमध्ये आम्ही सिरप, बायोसिरप आणि इतर काही गोष्टींपासून आपल्याला
इथेनॉल प्रोडक्शन कसं वाढवता येईल आणि सप्लाय कसा जास्तीत जास्त वेगाने देता येईल ह्याबद्दल चर्चा करतो आहे. तर ह्याच्यामध्ये जयवंत शुगर लिमिटेडचा प्राजबरोबर जे प्रोजेक्ट केला, जो भारतामध्ये फक्त एकाच ठिकाणी आहे, तो म्हणजे जयवंत शुगरला. तो प्राज इंडस्ट्रीजनी डिसेंबर 2020मध्ये आम्हाला प्रस्ताव तसा ठेवला होता की आपण एक कंबाईंड प्रोजेक्ट करू. त्यानुसार त्यांनी लागणारी इक्विपमेंट्स वगैरे प्रोव्हाइड केली होती आणि 13 डिसेंबर 2020ला आपण ह्याच्यामध्ये बायोसिरप स्टोअर केलं आणि 3 डिसेंबर 2021ला म्हणजे साधारण 355 दिवसांनी ते बायोसिरप आपण ॲक्च्युली फर्मेंटेशनसाठी घेतलं. आता पुढच्या वर्षी आम्ही बायोसिरपचं कमर्शियल प्रोडक्शन घेतो आहे आणि त्यानुसार आमची डिस्लरी साधारण 330 दिवस कशी चालवता येईल ह्याच्यासाठी आम्ही आता नियोजन केलेलं आहे. तर त्याच्यानुसार सीझनमध्ये पार्शल सिरप रूट म्हणजे आपला नेहमीचा जो सिरप रूट आहे त्याच्यानुसार आम्ही 140 दिवस चालवणार आहोत. ऑफ सीझनमध्ये बायोसिरप साठवलेलं जे आहे त्याचा वापर करून 120 दिवस चालवणार आहोत आणि राहिलेले 70 दिवस बी हेवी रूटचं जे मोलॅसिस स्टोअर केलेलं असेल त्यांनी चालवणार आहोत. तर असे एकूण 330 दिवस डिस्लरी चालवण्याचा हा प्रोग्राम आम्ही जयवंत शुगरला घेतलेला आहे. आता 21मध्ये जी आपण ट्रायल घेतली त्याचे रिझल्ट जे आहेत ते मी आपल्याला थोडे सांगतो. त्याच्यामध्ये इनिशियली बायोसिरपचे जे ऑब्झर्वेशन्स होते त्यामध्ये ब्रिक्स पर्सेंट 79%, पोल पर्सेंट 7.59%, प्युरिटी 9.60% आणि TRS 69%. हे ज्या दिवशी बायोसिरप आपण साठवायला घेतलं त्या दिवशी म्हणजे 13 डिसेंबर 2020चे हे सगळे ऑब्झर्वेशन्स आहेत. 3 डिसेंबर 2021ला ज्यावेळेला हे आपण बायोसिरप ॲक्च्युअल फर्मेंटेशनसाठी घेतलं त्यावेळेला ब्रिक्स 79चं 80 झालं होतं, पोल पर्सेंटेज आणि प्युरिटी पर्सेंटेज दोन्ही 0 झालं होतं आणि TRS पर्सेंटेज ह्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं की 69% ते 74% झालं होतं. तर हा एक सगळ्यांना सुखद धक्का होता आणि म्हणजे त्यांनी जे एन्झाईम डेव्हलप केलेलं आहे प्राजनी त्याचे एफिशियन्सी किंवा त्याची जी ॲक्टिव्हिटी ही किती परफेक्ट आहे हे त्याच्यावरनं लक्षात आलं. त्यानंतर आम्ही ज्या क्वांटिटीज घेतल्या होत्या वेगळ्या वेगळ्या ते ह्याप्रमाणे होत्या. टोटल सिरप डायव्हर्शन जे केलं ते 339 टन होतं. त्याच्यापासून 240 मेट्रिक टन बायोसिरप मिळालं. त्यासाठी आम्ही 1255 मेट्रिक टन ऊस हा क्रश केला. बायोसिरपपासून मिळालेलं रेक्टिफाईड स्पिरिट यील्ड आहे 425 लिटर्स पर मेट्रिक टन ऑफ बायोसिरप. त्याच्यापासून इथेनॉल यील्ड आहे 408 लिटर्स पर मेट्रिक टन ऑफ बायोसिरप. टोटल इथेनॉल प्रोडक्शन 240पासून झालं 97,992 लिटर्स आणि पर मेट्रिक टन आम्हाला जे ऊसाच्या पर मेट्रिक टन जे मिळालं ते साधारण 78 लिटर मिळालेलं आहे पर मेट्रिक टन ऑफ शुगर केन. तर ह्या प्रमाणात आता हे साधारण आपल्याला लाईन डायग्राम आहे रफली. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की आपण केन क्रशिंग केलं, त्यानंतर ज्यूस हिटरमधनं इव्हॅपोरेटर स्टेशनला आपण ज्यूस घेतला, त्यातनं पार्सल ज्यूस हा डायरेक्ट आपण सिरप करून डिस्टिलरीला डायरेक्ट पाठवला सिरप टू इथेनॉलसाठी. त्यानंतर राहिलेला आपण सिरप सल्फायटरमध्ये घेतलं. तिथे ब्रिक्स 55% होतं, 55 ते 60%, पोल 47% होता, प्युरिटी 85 to 86% होती आणि टेम्परेचर 65 to 68 टेम्परेचर होतं. तर इथे TRS होता 54 to 55. ह्याच्यानंतर सिरप सल्फायटरमधनं पॅन स्टेशनला आपण शुगरसाठी सिरप डायवर्ट केला आणि काही सिरप आपण हा रिॲक्टरमध्ये घेतला जो बायोसिरपसाठी आपण डायवर्ट केला. रिॲक्टरमध्ये त्याला एन्झाईम मिक्सिंग केलं. ते साधारण 24 तासाची ॲक्शन होती. त्यावेळच्या ज्या रिडिंग्ज होत्या त्या ब्रिक्स
55 ते 60 डिग्री. त्यानंतर पोल 9 to 10%, प्युरिटी 5 to 6%, टेम्परेचर 65 to 68%. इथे TRS 65 to 69 होता. त्यानंतर हा बायोसिरप कॉन्सन्ट्रेशनसाठी पुन्हा आपण पॅनला घेतला. तिथे साधारण 4 ते 5 तास आपण हा ज्यूस ठेवला पॅनमध्ये. तिथे साधारणपणे ब्रिक्स 78 ते 80 झाला, पोल 4 ते 5% झालं, प्युरिटी 5 ते 6% झाली आणि त्याला कूलिंग केलं 45 डिग्रीजपर्यंत. त्यानंतर हा बायोसिरप जो कॉन्सन्ट्रेटेड झालेला होता तो व्हर्टिकल क्रिस्टलायझरमध्ये घेतला कूलिंग करण्यासाठी. तिथे साधारण 4 ते 5 तास त्याचं कूलिंग केलं आहे आणि त्याचं टेम्परेचर 38 ते 40 डिग्रीज मेंटेन केलं. आणि त्याच्यानंतर बायोसिरपचा जो स्टोरेज टँक होता त्याच्यामध्ये हे 35 ते 38 डिग्रीज टेम्परेचर मेंटेन करून तो 355 दिवस आपण ठेवला. तर ज्यावेळेला आपण हे घेतलं फर्मेंटेशनसाठी त्यावेळेला ब्रिक्स 79%, पोल 0%, प्युरिटी 0% अँड TRS 74%. याप्रमाणे रीडिंग्ज मिळाले. आता ही जी रीडिंग्ज मी आपल्याला सांगतो आहे ही फक्त प्राज आणि जेवण शुगर यांनी घेतलेलं नाही, तर ही सर्व रीडिंग्ज ॲक्च्युली रीडिंग घेणं आणि मॉनिटर करणं हे सर्व काम डॉक्टर SV पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली VSIनी केलेलं आहे. त्यामुळे हे सगळं रीडिंग्ज आहेत हे ऑथेंटिक आहेत. तर ह्याच्यामध्ये मी हे फोटोग्राफ्स दिलेत आपल्याला. तर हा रिॲक्टर आहे एन्झाईमसाठी, तिथे ॲडिशन केलं जातं आणि 24 तास तिथं ठेवलं जातं. ते माझ्या माहितीप्रमाणे SS316 आहे. बायोसिरप स्टोरेज टँक आहे तो MS चा आहे. इथे आपण ते वर्षभर हे केलं, स्टोअर केलं. आणि खाली जो दिसतोय तो रिसर्क्युलेशनचं पंप आणि रिसर्क्युलेशन सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये टेम्परेचर 35 ते 38 डिग्रीज सेंटीग्रेड हे मेंटेन करण्यासाठी आपण ते सिस्टीम वापरलेली आहे. त्याच्यामध्ये आता 330 दिवस आपल्याला फीडस्टॉक वापरायचा आहे आणि त्यामुळं शुगर केन सिरप, बायोसिरप, बी हेवी ह्या सगळ्यांना मिळून आपण 330 दिवस डिस्टलरी चालवू शकतो. हे आम्ही ॲक्च्युली सिद्ध पण केलेलं आहे. मागच्या वर्षी जेवण शुगर्स लिमिटेड 336 दिवस डिस्टलरी चालली, परंतु बायोसिरपचा प्रयोग त्यावेळेला प्रायोगिक स्वरूपात असल्यामुळं त्यावेळेला आम्हाला बाहेरून मोलॅसिस घ्यावं लागलं. आणि बाहेर बी हेवी मोलॅसिसच्या किमती अधिक ट्रान्सपोर्ट जर विचार केला तर ते कितपत आपल्याला त्याच्यामध्ये फायदा आहे हे थोडंसं संशोधनाचा विषय आहे. अ स्कीम फॉर युटिलायझिंग 4000 TCD प्लॅन. आता 4000 टनचा प्लॅन आणि त्याच्यावर 85 KLPD डिस्टलरी हे थ्रूआउट चालवण्यासाठी काय करावं लागतं तर ते साधारण आम्ही त्याचं वर्किंग केलेलं आहे की आपल्याला सिरप, बायोसिरप वापरून इथेनॉल करायचं आहे. तर त्याच्यामध्ये सिरपसाठी 1000 टन ऊस वापरला, त्याच्यापासून 270 टन सिरप मिळालं, ते आपण डिस्लरीला पाठवलं. बायोसिरपसाठी आपण 850 टन ऊस वापरला, त्यातनं 230 मेट्रिक टन बायोसिरप मिळालं आणि पॅन स्टेशनला कॉन्सन्ट्रेट करून ते स्टोरेजला गेलं. आणि शुगरसाठी आपण 2230 टन केन क्रश केला, त्यातनं 602 टन आपल्याला सिरप मिळालं, ते आपण शुगर प्रोडक्शनसाठी घेतलं. टोटल सिरप ॲट पॅन स्टेशन 832 मेट्रिक टन पर डे. आणि त्याच्यासाठी जो ऊस लागणार आहे आपल्याला तो 3080 मेट्रिक टन आहे, हा बायोसिरप आणि शुगरला मिळून. आणि सिरपसाठी आपण ऑलरेडी 1000 टन लेफ्ट हँड साईडला आपण जे दाखवलं आहे ते 1000 टन हा डायरेक्ट सिरप टू इथेनॉलसाठी घेतलेला आहे. असं साधारण 4080 टन क्रशिंग दररोजचं गृहीत धरून आहे आम्ही याप्रमाणे मॉडेल तयार केलं आहे. आता हे कशा प्रकारे आमचं प्रोडक्शन यापुढचं नियोजित आहे ते दाखवतो. तर ह्याच्यामध्ये आपण डाव्या साईडला रूट दाखवला आहे, त्या रूटने आपण किती दिवस प्रोडक्शन करणार आहे ते दाखवलेलं आहे.
आणि त्याच्यामध्ये पुढं रिकव्हरी दाखवली आहे आणि इथेनॉल प्रोडक्शन. तर सिरपपासून आपण 141 दिवस चालवणार आहे. 141 दिवसामध्ये फीडस्टॉक जो आम्हाला लागणार आहे सिरप, तो साधारण 40,500 मेट्रिक टन लागेल. त्याची रिकव्हरी आहे 300 लिटर पर मेट्रिक टन. त्यापासून 1,21,50,000 बल्क लिटर एवढं अल्कोहोल प्रोडक्शन होईल. त्यानंतर बायोसिरपवर 120 दिवस चालवणार. त्यासाठी 25,800 मेट्रिक टन बायोसिरप लागेल आणि रिकव्हरी आहे 400 लिटर्स पर मेट्रिक टन. त्याच्यापासून 1,03,20,000 लिटर्स हे इथेनॉल प्रोडक्शन होईल. त्यानंतर बी हेवी जे स्टॉक केलेलं आहे आपण, बी हेवी सीझन चालू असताना, ते आम्हाला 71 दिवस पुरेल. त्यासाठी साधारण 18,810 मेट्रिक टन एवढं फीडस्टॉक लागेल बी हेवी मोलॅसिस. ते रिकव्हरी 320 टन लिटर्स पर मेट्रिक टन ऑफ बी हेवी एवढं मिळेल. त्यापासून 60,19,200 लिटर्स इथेनॉल प्रोडक्शन होईल. तर असं एकूण वर्षाला 2,84,89,200 लिटर्सचं हे याप्रमाणे प्लॅनिंग केलेलं आहे. तर ह्याच्यात मेन पाहिलं तर 141 दिवस सिरप सीझन चालू असताना, स्टोअर केलेलं बायोसिरप 120 दिवस, बी हेवी मोलॅसिस 71 दिवस आणि टोटल 332 दिवस डिस्टिलरी चालेल, याप्रमाणे हे नियोजन केलेलं आहे. युटिलायझेशन ऑफ वेपर ड्युरिंग सिरप डायव्हर्शन. आता ह्याच्यामध्ये काही आपलं वेपर्स ह्या जादा क्रिएट होतात, कारण सिरपच्या वेळेला त्या वेपर्सचं काय करायचं हा प्रश्न असतो आणि तिथे लेस कन्झम्पशन असतं. तर त्यामुळे इफेक्टिव्ह वेपर ब्लिडिंगला काही लिमिटेशन्स येतात. तर आपण त्याचा उपयोग सिरपसाठी आणि बायोसिरप डायव्हर्जनच्या वेळेला कॉन्सन्ट्रेशनसाठी म्हणून करू शकतो. ह्या ज्या एक्सेस वेपर ज्या जनरेट होतात ह्याचा उपयोग आपण बायोसिरपचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याच्या वेळेला ह्यांचा वापर करता येतो. त्यानंतर आता ह्याच्यानंतर काही वेगळे इश्यूज आहेत की जे आपल्या सर्वांना माहिती आहेत, ज्याची काल काही प्रमाणात चर्चाही झालेली आहे. आणि त्याप्रमाणे म्हणजे एक सजेशन असं होतं की हा जो 63.45 हा जो सिरपला दर आहे, तर तो ॲक्च्युली कॉस्टिंग वगैरे सगळं जर काढलं आणि इन्सिनेशन बॉयलर असेल आणि तो कोलवर असेल तर अजून थोडंसं अवघड. पण हा निदान 70 रुपये जरी असला तरी थोडंसं ह्याच्यामध्ये अजून जास्त लोक ह्या ज्यूस टू इथेनॉलकडे वळतील. आणि पिरियड जो आहे तो हा पेमेंटचा पिरियड आहे 21 दिवस. तर तो दर 10 दिवसाला जर पेमेंट मिळायला लागलं तर ते अजूनही कारखान्यांना लिक्विडिटीच्या दृष्टीने सोपं जाईल. दी इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आता ह्याच्यामध्ये आमचा एक अनुभव असा आहे वैयक्तिक जेवण शुगर्सचा. ह्याचा आमचं प्रोजेक्ट सुरू होऊन 3 वर्ष झाली. आमचं इमिजिएटली प्रोजेक्ट सुरू झाल्या 3 महिन्यांमध्ये सर्व पेपर्सच्या कॉम्प्लायन्ससहित आम्ही इंटरेस्ट सबवेन्शन ची स्कीम जी होती त्याच्या अंतर्गत पेपर सबमिट केले. परंतु आता हे 4थं वर्ष सुरू झालेलं आहे, आम्हाला ॲक्च्युली अजून काय इंटरेस्ट सबवेन्शन मिळालेलं नाही. तर ह्याच्यामध्ये काही थोड्याशा प्रोसिजरल काही हिचेस आहेत, तर ते आपण गव्हर्नमेंटकडनं सोडवण्याची अपेक्षा करत आहोत. त्यानंतर GSTचा एक विषय आहे की इथेनॉलला GST 5% आहे. तर हे जे फीडस्टॉक आपण जे घेतो आहे त्याच्यावर आपल्याला 28% GST भरावा लागतो. तर तोही 5% झाला तर ते जास्त बेनिफिशियल होईल. त्यानंतर हा विषय कालही झालेला आहे की कुठल्या क्वार्टरमध्ये किती बिडिंग करायचं. तर ते आपल्या डिस्टिलरीच्या साधारण कपॅसिटीप्रमाणे आपल्याला जेवढं प्रोडक्शन करता येईल त्या प्रमाणात आम्हाला बिडिंग करता यावं, हे थोडासा क्लॉज आपल्याला असणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यात जर कोणी काय नाही पाळलं तर मग प्राईस रिडक्शन क्लॉजनुसार PRCनुसार त्यांनी त्याच्यामध्ये दंड आकारावा. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जे त्यांचा जो मुद्दा आहे की प्रत्येक क्वार्टरला तुमच्या कॅपॅसिटी 1/4 क्वांटिटी भरा, तर हा थोडासा प्रॅक्टिकली अवघड जातो आहे. तर तो सोडवायला पाहिजे. आता इन्सिनेशन बॉयलरबद्दल चर्चा चालूच आहे. तर तो साधारण 330 दिवस डिस्टिलरी चालण्यासाठी
दररोज जो कोल आवश्यक आहे तो इंडस्ट्री समजूनच एक इंडस्ट्रीयल एसेन्शियल कमोडिटी समजूनच तो डिस्टिलरीजना देण्यात यावा, असं सरकारने स्टेप्स घेणं आवश्यक आहे. कारण मध्ये फक्त पॉवर प्लॅन्ट्सला त्यांनी कोल ठेवला होता आणि मग कारखान्यांच्या जे डिस्टिलरीज आहेत त्यांना इन्सिनेशनला कोल मिळवताना खूप अडचणी येत होत्या आणि मग त्याचा फायदा घेऊन कोलच्या किमती आवाच्या सवा वाढल्या किंवा कोलच्या क्वालिटीमध्ये खूप वेगळे प्रकार आढळून आले. तर त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी बाकीच्या पॉवर प्लॅन्ट्सला जसं कोल प्राधान्याने पुरवला जातो त्याप्रमाणे इन्सिनेशन बॉयलरलाही कोल पुरवण्याबद्दल पॉलिसी ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं मग कुठल्याही डिस्टर्बन्सशिवाय अनइंटरप्टेड इथेनॉल सप्लाय ऑइल मार्केटिंग कंपनीजला करणं शक्य होईल. आता हा विषय पण असा आहे, एन्हान्समेंट ऑफ स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ OMCs. काय होतं, सुरुवातीला आपण ज्यावेळेला सीझन सुरू होतो त्यावेळेला सगळे कारखाने आणि सगळ्या डिस्टिलरीज फुल स्विंगमध्ये सुरू असतात आणि ते 120% 130% क्रशिंगही चालू असतं आणि त्याप्रमाणे डिस्टिलरी चालू असते आणि इथेनॉलचं प्रोडक्शनही त्याप्रमाणे चालू असतं. प्रॉब्लेम येतो तो स्टोरेजमध्ये येतो. सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला स्टोरेजच्याबद्दल अगदी थोडी आपल्याला स्टोरेजची परवानगी असते आणि त्यामुळं स्टोरेज करण्याच्या वाचून आपल्याला काही वेळेला डिस्टिलरी प्लॅन्ट स्लो चालवायचं किंवा कदाचित बंद करण्याचाही प्रसंग येतो. तर त्यासाठी ऑइल कंपनीचं जे स्टोरेज कॅपॅसिटीज आहेत ह्या वाढवणं आवश्यक आहे. त्यानंतर फ्राईट चार्जेस जे आहेत ते आपल्याला फक्त एका वेळचे मिळतात आणि ते पण कमीच आहेत. तर ते फ्राईट्स म्हणजे अशक्य आहे, पण 2 वेळचे जर मिळाले तर फार बरं होईल आणि ॲटलिस्ट 2 वेळचे नाही मिळाले तर त्याच्यामध्ये निदान एक 30-40% वाढ तरी होणं आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती आहे डिझेलचे दर जसे दररोज वेगळे होतात तसे आपल्या भाड्यांचे रेट दररोज वेगळे होत आहेत. त्यामुळं टँकरचे जे ओनर्स आहेत ते ह्या पद्धतीने भाडं आपल्याकडनं घेतात. आता हा लास्ट विषय आहे की इन्सिनेशन बॉयलरमध्ये ज्या वेळेला आपण म्हणजे तो कोल फायर्ड असो किंवा बगॅस फायर्ड असो, इन्सिनेशन बॉयलरमध्ये ज्या वेळेला आपण बी हेवी किंवा सिरप किंवा बायोसिरप जेव्हा वापरतो त्यावेळेला स्पेंटॉसचं प्रमाण हे खूप कमी आहे आणि स्पेंटॉसचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यावेळेला पर्यायाने जे सपोर्टिंग फ्युएल आहे कोल असो किंवा बगॅस असो त्याचं प्रमाण वाढतं आणि ते फायनान्शियली इम्बॅलन्स होतं. तर फक्त ह्या सिरप किंवा बायोसिरप किंवा बी हेवी रूटला गव्हर्नमेंटनी CPCBनी आपल्याला बायोकम्पोस्टिंगची परवानगी द्यायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये अगदी नगण्य असं स्पेंटॉसचं प्रमाण असतं. तर तेवढे एक जर CPCBनी MPCBनी जर कन्सिडर केलं तर ते कारखान्यांची लिक्विडिटी अजून सुधारू शकेल आणि इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवता येईल. आणि ह्यानंतर हा विषय आहे, हा बऱ्याच लोकांना पटेल किंवा नाही पटेल, परंतु आमचं म्हणणं असं आहे की मोलॅसिस बेसच्या ज्या डिस्टिलरीज आहेत ह्या सगळ्यांना इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅममध्ये तुम्ही प्राधान्य द्या आणि ग्रेनच्या ज्या डिस्टिलरीज आहेत ह्या तुम्ही पोर्टेबल लिकरसाठी घ्या. त्याची क्वालिटी लोक प्रिफर करतात. तर त्यामुळं अशी एक जर पॉलिसी गव्हर्नमेंटनी केली तर अजून इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅममध्ये चालना मिळू शकेल असं एक वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.